नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवरती महत्त्वाचे असे 3 नवीन बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवरती. आपण लाडकी बहीणच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर सारे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ड झालेले बघायला मिळत आहेत आणि भरपूर सारे फॉर्म पेंडिंगसुद्धा बघायला मिळत आहे. आता यामध्ये 2 नवीन ऑप्शन जे आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकताय. एक ऑप्शन इथे ॲड करण्यात आलेला आहे संजय गांधी. या ऑप्शनच्या समोर भरपूर महिलांच्या नावाच्या समोर नो 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 हे दिसत आहे. लाल रंगामध्ये नो दिसत आहे. आता याचा हे ऑप्शन कशासाठी आलेलं आहे हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय ॲक्शन बटनच्या ठिकाणी एक डोळ्याचा आयकॉन आहे. या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे फॉर्मचे स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह कधी झालं आहे, डॉक्युमेंट काय काय अपलोड केलेत ते तुम्ही इथून पाहू शकता. त्यानंतर समोर एक ऑप्शन आहे रुपयेचं डॉलर दाखवलेलं आहे. तर या डॉलरवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता. हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही संजय गांधी हा ऑप्शन आहे. तर ज्या महिलांच्या समोर नो लिहून आलेलं आहे त्यांना काहीही करायची गरज नाही आहे. त्यांचे हप्ते जे आहेत, पहिले जे हप्ते आलेले असतील तर इथून पुढे देखील त्यांचे हप्ते जे आहेत ते बँक खात्यामध्ये मिळत राहणार आहेत. परंतु संजय गांधी या ऑप्शनमध्ये काही महिलांच्या नावाच्या समोर जर यस असा ऑप्शन आला असेल तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहेत. आणि लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तर आपल्या एक महिला आहेत, त्या महिलांच्या नावाच्या पुढे यस हा ऑप्शन आलेला आहे. तोच तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही पाहू शकताय यांचा फॉर्म जो आहे तो पेंडिंगमध्ये आहे. परंतु संजय गांधी हा जो ऑप्शन आहे यामध्ये असं हिरव्या कलरमध्ये यस आलेलं आहे. तर यांना दुसऱ्या योजनेचे पैसे चालू आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की हा जो डोळ्याचा आयकॉन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस पाहू शकता व तसेच तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे हा रचा म्हणजेच रुपयाचं डॉलरचं आयकॉन दिसत आहे. यावरती तुम्ही एक वेळेस क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला किती रुपये म्हणजेच किती हप्ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहे ही अमाऊंट तुम्हाला इथे दिसेल. इथे ॲप्लिकंटचं नाव दिसेल म्हणजेच लाभार्थी महिलेचं नाव दिसेल, बँक खात्यावरील नाव दिसेल, बँक अकाउंटचं नाव दिसेल. त्यानंतर आतापर्यंत किती अमाऊंट क्रेडिट झालेली आहे, ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये पेड तुम्हाला दिसेल. जर तुमचं काही बँक आधार कार्ड बँकसोबत लिंक वगैरे नसेल आणि कॅन्सल जर झालेलं असेल तर त्याचं स्टेटस तुम्हाला याच ठिकाणी इथे दिसणार आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. इतरांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.